सलाम, आदाब, नमस्कार. आपण पाहत आहात आज तक daily.in. मी संपादक शहादत खान लाला. आज उमरखेड तहसील कार्यालय हे पूर्णपणे बंद होते. याचे मुख्य कारण होते 21 एप्रिलपासून सरकारी कर्मचारी, शिक्षक, अशिक्षकतर कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी यांचे बेमुदत संप. हो, आपण एकदम बरोबर ऐकलात. आजपासून सुरू आहे बेमुदत संप, म्हणजे सरकारी कार्यालय यांचे बेमुदत संप. आज पूर्णपणे उमरखेड तहसील कार्यालय हे बंद होते आणि सर्व काम बंद होते, ज्यामुळे दूरदराजवरून येणारे शेकडो नागरिक त्रस्त झाले होते. तहसील कार्यालय म्हणजे गोरगरिबांचे कार्य येथेच होत असतात शासकीय, आणि आज रोजी बंद असल्यामुळे खूप काही नागरिक हे बिनाकामाचे परत गेले. त्यांचे येणे जाणे, त्यांचा खर्च हे सगळं आज बेकार गेला. प्रशासनाकडे हे शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांची मागणी योग्य असेल तर शासनाने त्यांची मागणी पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा, ही आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे शासनाला विनंती करण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावा आणि नागरिकांना होणारा हा त्रास दूर करावा, हे मुख्य मागणी आहे. हे संप अजून किती दिवस चालेल हे काही सांगता येत नाही, पण आज हे बातमी बनेपर्यंत हा संप सुरू होता. हा संप लवकरात लवकर संपुष्टात आणून शासनाने नागरिकांना न्याय द्यावा आणि सरकारी कर्मचारी यांची मागणी मान्य करून त्यांनाही न्याय द्यावा. त्यांची सर्व मागण्या आम्ही वाचल्या असता त्याच्यात बहुतेक मागण्या हे योग्य असून त्याला मान्य करावे, ही विनंती. आपण पाहत आहात आज तक daily.in.